हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके, खूप दिवसानंतर म्हणजे आठवड्याने मी असं इंट्रो करते. बरोबर सॅटर्डे संडे लॉग होतं ते आता. तर ना आता वाजले 11:30 आणि अंघोळ नाही झाली अजून. नाश्ता झालेला आहे आता जस्ट. आज सगळं लेट आहे. तर तुम्हाला मागचा लॉग कसा वाटला नक्की सांगा, कारण की खूप मस्त झाला होता मागचा लॉग. आणि आज आम्ही काय काय करतोय ते तुम्हाला दाखवतो. आम्ही रोज असं मी म्हणते दर लॉगमध्ये, पण काय दाखवणंच होत नाही. पण आज दाखवणार म्हणजे दाखवणार, काहीतरी वेगळं इंटरेस्टिंग करणार आहे. आता सॅटर्डे संडे सुट्टी तर. आणि तुला काय म्हणायचे या जेवायला. आणि 11:30 वाजता आहे ना जेवतीये. बिर्याणी खाते कालची. बिर्याणी दीदी, ह्याला बिर्याणी नाही म्हणत. बिर्याणी म्हणजे माझ्या हातची बिर्याणी. हा, तुझा मसाले भात आहे राणी. मसाले भात खाते मी. हा, तू पण खाते इथं. ए ग बस. होय, बटाटा उचललाय तू. बोल ना काय बोलायचंय. आज आपण काय काय करणार आहे. हा, मी एक इंटरेस्टिंग काहीतरी शिकणार आहे आज. शिकतेय म्हणजे. तर तुम्हाला दाखवेल मी जेव्हा माझं कंप्लीट होईल ते तेव्हा. तर मला खूप असं इंटरेस्ट आहे. आकांक्षा बिझी आहे. हां, तर मला खूप त्याच्यात इंटरेस्ट आहे आणि लवकरच मी तुमच्यासोबत पण ते शेअर करेल एक असं कंप्लीट काहीतरी झाल्यावर ते. आणि आज भरपूर काहीतरी काम आहेत. संक्रांतीचं शूट पण करायचं आहे, पण त्याच्या आधी साडी घ्यायला जायचं आहे आम्हाला. परत दागिने बनवायचे. तर आम्ही ह्यावेळेस दागिने घरी बनवणार आहे. म्हणजे ह्यावेळेस म्हणजे फर्स्ट टाइमच. आम्ही बाहेरनं पण नव्हते आणले आणि घरी पण नव्हते बनवले, तर आता घरी बनवणार आहे. तर आज आम्ही सामान घ्यायला जाऊ सगळं. ओके, तर आम्ही भरपूर कामं आहेत पण आहे ना काय काय कामं आम्ही लॉगच्या मागून करणार आहे आणि काय काय कामं फक्त लॉगमध्ये दाखवणार आहेत. तर चलो, ऑफलाईन ऑनलाईन. हां, तर चलो नंतर भेटूया. बाय. खाने के बाद. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. कसं वाटतं ते लॉग, नुसते बघू नका, कमेंट पण करा, म्हणजे जरा मला कळेल तुम्हाला लॉग आवडतात का नाही. हे लागलेलं आहे. मी काय दाखवत नाही कारण आपल्या मराठी साजवर आलेले आहे नवीन आउटफिट. तर तुम्ही तयार आहात का? तर हा असा पॅटर्न आणलेला आहे आपण संक्रांतीसाठी खास. फ्लॅश लागलाय. संक्रांतीसाठी खास आणलाय आणि एकदम सुंदर ह्याची हे. आणि हे तुम्ही पदर पण बघू शकता, ह्याची काठ एकदम जरीचं वर्क आहे. ह्याला गोंडे पण आहेत. खूप छान साडी आहे. तर ही तुम्हाला जर संक्रांतीच्या शूटसाठी हवे असेल तर नक्की DM करा. आपलं पेज खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे पेजची. तर तुम्ही नक्की DM करा आणि छान शूट करून आम्हाला ह्याचे फोटो पाठवा. आणि आपले रेट पण खूप रिझनेबल आहेत. तर ही साडी रेंटवर आहे आणि लवकरच हलव्याचे दागिने पण येतीलच. आणि ही अशी दिसते. तसं आम्ही अपडेट देऊच. मस्त दिसते साडी, एकदम ट्रेंडिंग आहे. सगळीकडे हाच पॅटर्न आहे आता सध्या तरी. मला असं वाटतं मी साड्यांचा बिझनेस आहे. नाही, अशी वेगळी आहे काहीतरी, छान वाटते. आणि त्याच साड्या म्हणजे नाही का ते बॉर्डर सेम ते, तर त्याच्यापेक्षा हे छान वाटतंय गोल्डन कलरचं. आणि ह्याचा पदर खूप छान आहे. मला पण आवडला, मस्त आहे जरीचा. मस्त केशरी कलर थोडा आणि कॉपर कलर मिक्स वाटतो थोडा. तर नक्की DM करा आम्हाला. ही साडी रेंटवर अवेलेबल आहे आणि संक्रांतीसाठी तुम्ही नक्की घ्या हे आमच्याकडून. चलो. बाय बाय. कोल्हापूर जाय जा म्हणलं, कोल्हापूरला एकटीच. माइंड फ्रेश करायला ह्यांनी बाहेर आणलेले आणि कोल्हापूरची गाडी बघून इतकं छान वाटते. असं वाटतं तर जावं परत. मी
यांना बाय बाय पण करत होते पण हे मला म्हणले उतर काय भीती 500 रुपये जरी असेल ना तरी तुम्ही जाऊन येऊन होते हा. दर्शन होते लगेच त्या गाडीत बसा 100 रुपये तिकीट 9ला 10ला तर येतं परत रिटर्न ही गाडी पण नाही आता ही गाडी रात्री पोहोचणार ना 8ला जाते 8 ही उद्याची लागते मग परत एक मुक्काम करावं लागतं पाठ पण लागते पहाटेची आहे की पहाटेनी होते पहाटे गेले ना की 12:30 1ला पोचते पहाटे 5च्या गाडीने 1ला पोचते दर्शन घेऊन माघारी येऊन परत 2ची 2:30 पावणे 3ची गाडी आहे किती 100 रुपये तिकीट आहे 200 रुपयात कोल्हापूर होते वन डे जाऊ पण एका दिवशी वन डे जाऊन दोघं जाऊ आई साहेबांच्या मनात असेल तर ते सगळ्यांनाच बोलतील दर्शनाला हा वन डे जाऊ दोघं चला बाय बाय आम्ही इथं बसतो निवांत ओके तुम्ही इथपर्यंत लॉग बघितला असेल मी नुसते एंड करायला येते आजकाल कारण की वेळच नाही भेटत आहे आणि मागच्या वेळेस पण एंड करायला चालते पण स्टार्टिंगला घेतलाय मी लॉग माझा आणि ह्या लॉगमध्ये असंच आहे वीकलीच आहे सगळा लॉग आणि आता सध्या तर तसेच येतात लॉग तरी हा लवकर येतोय मला असं वाटतं मिडला पडतोय हा लॉग अपलोड होणार आहे कारण की मागचे तर आहे ना 2 सॅटर्डे संडेच आम्ही केले ते लॉग आणि बरोबर सॅटर्डे संडेच पोस्ट होत होता पण हा आता आज आहे सोमवती अमावस्या आहे आणि ही लास्ट आहे अमावस्या ह्या वर्षाची तर पप्पा तुम्हाला सांगतील पुढं तर पप्पा मम्मी स्टेशनला गेले होते आपल्या जेजुरी स्टेशनला रेल्वे स्टेशनला तर कोल्हापूरची ट्रेन आमच्यासाठी खरंच खूप स्पेशल आहे आणि आम्हाला बरं छान पण वाटतं असं बघून जाणं आता कधी बोलवते काय माहिती देवी तर आम्ही लवकरच जाऊ तर ते क्लिप आहे हेच ब्लॉग करतात आता सध्या मी नाही काय करत आहे तर पप्पांना मी दाखवते आता पप्पा बोलतील तुमच्यासोबत तर इथं आहेत आपले हा चला सगळ्यांचे आमचे पप्पा पंत दीदी पप्पांना पंत म्हणती आणि तर बोला विष्णू पंत तर आज सोमवती अमावस्याचा बोला आज सोमवती अमावस्या सकाळी 1 वाजता खंडोबा गडावर निघाले आणि सोमवतीला विशेष म्हणजे सोमवती पालखी जेव्हा गडाच्या खाली येते त्यावेळी पहिले म्हणजे रोड बारीक होते तर ह्यावेळी काय केलं सगळे अतिक्रमण काढले सगळे त्यामुळे इतकं भारी ते क्लिप पण ऍड केले त्यात इतकं भारी दिसते एकदम जेजुरी एकदम फार गुदमरलेले लोक म्हणजे श्वास काय म्हणतात ना जेजुरीचा श्वास मोकळा झाला इतकं मस्त असते जेजुरी सगळे दुकानं बिकानं सगळे आत घेतले लोकांनी आणि 2 गाड्या अशा बसतील अशा इतका रोड मोठा झालेला आहे आणि तिथून पेठेत पालखी गेली जय मल्हार धरणावर नाझे धरणावर तिथं आंघोळ वगैरे केली रामबाई शिंपाई यांची भेट झाली आणि तिथून आता 9 वाजता गडावर पालखी गेली आणि 5 लाख भाविक होते यंदा कारण ह्या वर्षातली ही शेवटची अमावस्या आहे सोमवती आणि पुढच्या वर्षी सोमवती अमावस्या नाही त्यामुळे इतकी रेकॉर्ड फर्स्ट टाइम असं झाले म्हणजे पुढच्या वर्षी आहे ना सोमवती अमावस्याच नाहीये नाहीतर दर महिन्याला नाही
वर्षातून 2 असतात. हा 2 असते. तर म्हणजे सोमवारी अमावस्या आली तर सोमवती अमावस्या असं मला आज कळलं आहे. पण सकाळी 12च्या आत सूर्याची असते तर ते अमावस्या. तर ते मला आज कळलंय सोमवती अमावस्या कशी. तर चला आता लॉग एंड अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. लॉग एंड करूया. तर पप्पा तुम्हाला कसं वाटतंय? मस्त. आणि शेवटचं म्हणजे 2024 उद्या लास्ट डे. आम्ही इतकं भारी करणार आहे. म्हणजे असं नाहीये आता लोक बोलतील की हे आपलं वर्ष नाहीये, पण कॅलेंडर चेंज होत आहे ना म्हणून आम्ही सेलिब्रेट करतो. ते असं आहे. मी 2-3 जणांना म्हणलं हॅपी न्यू इयर. नाही ते आपलं वर्ष नाही, आपलं वर्ष गुढीपाडव्याला. गप बसावं लागतं. आता मी त्यांना म्हणतच नाही हॅपी न्यू इयर. अरे म्हणजे आपलं मराठी लोकांचं न्यू इयर ह्याला आहे गुढीपाडव्याला, पण हे कॅलेंडर चेंज होत आहे ना म्हणून आपण सेलिब्रेट करायचं. उद्याच चालू होतं ना. आणि आपण काय असं सेलिब्रेशन आम्ही तर एवढं नाही करत, पण आम्ही फॅमिली मध्येच करतो सेलिब्रेशन. आणि आम्ही करतोच, दरवेळेस करतो. आपल्या घरीच आम्ही आमचे आवडते आयटम बनवतो. पाडव्यापासून आपलं नवीन वर्ष आहे, पण कॅलेंडर पासून ते 1 जानेवारी पासूनच करावं लागतं म्हणून मग आम्ही सेलिब्रेट करतो. तर आता उद्या हा लॉग लगेच अपलोड करणार आहे मी, लगेच होईल पण अपलोड. आता हा छोटासाच आहे तर इयर एंडचा. तर उद्याला लगेचच मी पोस्ट करून टाकायचं माझी असं हाय. बघू आता पप्पाने एडिट केलं तर. बाबा तुम्ही शिका ना एडिट करायला. मी जर एडिट करत असतो ना तर मी लॉग केले असते. आणि बघू आता मी ना उद्याचा लॉग 31 तारखेचा लगेचच पोस्ट करायचा प्रयत्न करते. झाला तर लास्ट लॉग इन दिस इयर म्हणजे पुढचा लॉग. तर बघू आता काय होते. झालं तर चांगलंच आहे, नाही झालं तर 1 तारखेला होईलच पोस्ट. तर चला लाईक करा. शक्यतो 31लाच येऊ दे. तर चलो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टिल देन बाय.